मग प्रॅक्टिकल सोबत 70. नाही प्रॅक्टिकलची मिळूनच सांगितले होते. पुन्हा म्हणलं जाऊ द्या. आता घटक चाचणी गेली, प्रथम सत्र गेली, वेळ थोडीच निघून गेली. सराव चाचणी आहे ना, सराव परीक्षा आहे. म्हणजे आता फुल अभ्यास करायचा बस. घटक चाचणी झाली, प्रथम सत्र झालं, आता फुल अभ्यास जे होईल ते होईल. फुल अभ्यास सुरू केला, एकदम प्रथम सत्रासारखा फुल अभ्यास सुरू केला. सराव चाचणी बी झाली, त्याचे मार्क सांगितले. पुन्हा सरला विचारलं किती मार्क पडले. म्हणलं सर मी खूप प्रगती केली, प्रचंड प्रगती केली. म्हणलं सर म्हणे किती मार्क पडले. मी म्हणलं 35. सर म्हणे 2 ला. मी म्हणलं दोन्ही मिळून 80 पैकी 35 पडले. 100 पैकी 55 पडले. 40 पैकी 17, 100 पैकी 50, 100 पैकी 55. इथून प्रवास सुरू झाला. आता माझे जे 8वी 9वीचे जे मित्र, खरं तर नैतिकतेच्या दृष्टिकोनातून मला तो अधिकार नाही. नैतिकतेच्या दृष्टिकोनातून मला तो अधिकार नाही. तरी माझी लहान बहीण भाऊ, मी तुमची मोठी बहीण म्हणून तुम्हाला सांगते, मी चूक केली होती मोठी की बेस्ट ऑफ 5 सिस्टीम आहे हे माहीत असताना मी अगोदरच तो विषय सोडून दिला. तर तसं करू नका. तुम्ही सगळ्या विषयाचा अभ्यास कॉन्स्टंट ठेवा आणि त्यानंतर जो मला असं वाटलं हा विषय कमी जातोय, या विषयांचा अभ्यास करण्यात जातात, तर तेव्हा तो विषय बेस्ट ऑफ 5च्या सिस्टीमच्या बाहेर ठेवा. नाहीतर मग माझ्यासारखं होईल बाहेर बेस्ट ऑफ 5. तसं करू नका. आणि म्हणजे माझं असं होतं ना, मला प्रत्येक गोष्टीत लागत द्यायची. आणि गणिताचे तर म्हणजे गणिताचे प्रश्न मला कधीच पडले नाहीत. गणित ऐकून मला प्रश्न पडायचे वेगळेच. आता मला एका दिवशी शिकू लागले. सर काय म्हणले, शून्याचा शोध आर्यभट्टानं लावला. शून्याचा शोध आर्यभट्टानं लावला म्हणजे आर्यभट्टाचा जन्म कलियुगात झाला. मला प्रश्न पडला, शून्याचा शोध आर्यभट्टानं लावला, आर्यभट्टाचा जन्म कलियुगात झाला. आणि मग ते 100 कौरव आणि रावणाला 10 तोंड कोणी मोजले होते? शून्याला शोध काढला होता की म्हणतात काय रावणाला 10 तोंड आहेत म्हणून शून्य कुठे आला? गणिताचे प्रश्न कधीच पडले नाही, पण गणित ऐकून प्रश्न पडायचे असे अचित्र विचित्र. अरे आणि विचित्र असे प्रकार मीच करू शकते, असे विचित्र प्रश्न. आणि बऱ्याच वेळा आमच्यानं सांगितलं होतं आता अभ्यास वाढवायचा, तसा अभ्यास वाढवायचा. तर सगळे गणित सोडवायचे आणि नाही समजलं ते मला येऊन विचारायचं. नाही समजलं ते प्रत्येक गणित सोडून बघायचं आणि नाही समजलं की मला येऊन विचारायचं. मग मी काय करायचं, सगळंच पुस्तक घेऊन सर करायचं. सर मला सांगा. सर काय सांगू, तर तुम्ही मला जेवढे येतात तेवढे थोडं मला काही येत नाही. काहीच येत नाही तर आम्हाला मग आले होते. आता खरं तर थोडंसं दुःख सुद्धा होते इथून सोडून जाताना. म्हणजे असं कितीतरी आयुष्यात शिक्षक पाहिले होते जे काही म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त जे लोक म्हणतात की मला हे जे विद्यार्थी आहेत ते माझ्या मुलासारखे आहेत वगैरे वगैरे म्हणतात, पण खाकरे खरा असा एकमेव व्यक्ती ज्याला सगळे लेकरं त्यांच्या मुलासारखेच होते. खरं तर मुलासारखंच काय, मुलापेक्षा जास्त प्रेम करणारा जर शिक्षक कोणी असेल ना तर ते खाकरे सर आहेत. खाकरे जर जेवढं प्रेम करतात ना तेवढं प्रेम कोणीच करू शकत नाही. आणि खाकरे जर शिकवत ना जोक मारायचे म्हणजे विद्यार्थ्यांना बोर होणे म्हणून. आणि मला तर तुम्हाला तर माहिती आहे, मी अतिशय मी बेस्ट ऑफ 5च्या बाहेर ठेवता म्हणून मग काय लेकरं जे होते का ते हुशार होणारे. मग सर जे जोक सांगायचे ना ते मी काय करायचे होते का, जे हुशार विद्यार्थी का त्याला जाऊन ते जोक सांगायचे. ते वेगळा ते जोक मध्ये असो म्हणजे त्यांना अभ्यास करायचा आणि आपण अभ्यास करायचा. मॅथ म्हणून काय झालं, सर तो जोक त्या लेकराला सांगायचे म्हणजे ते असं करायला पाहिजे, आपल्या इकडे अभ्यास झाला पाहिजे. म्हणजे मी काय विचार केला माहिती का, जर एखादा विद्यार्थी हुशार आहे तर आपण त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास करा, त्याच्यापेक्षा हुशार व्हायचा नाही. त्याचा अभ्यास कमी केला की आपण बरोबर हुशार होतो. सांगायचे त्याला खाकऱ्यासारखे जोक सांगू सांगू एखाद्या विद्यार्थ्याचा अभ्यास कमी करायचा, एखाद्याचा असं केलं नाही. खरंच मला काही नाही करीत नव्हते तसं. पण एक सांगण्याची गोष्ट होती अशी, आता तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहेत, काही माझ्या आता म्हणजे खरं तर असं गलबलून येतो इथं आलं तेव्हापासूनच असं सगळं आठवतंय. आपण 9वीला ट्युशन मध्ये आलो होतो, कसे प्रसंग होता, कसे मित्र नवीन मैत्रिणी झाल्या, कसे सर समजून घ्यायचे, सगळं काही आता डोळ्यासमोरून चित्र चालले. म्हणजे कसं बोलून काय बोलू आता याच्याविषयी काही थोडंसं कळत नाहीये मला. थोडंसं म्हणजे आता मला रड म्हणजे आता तुम्हाला पण थोडंसं वाईट वाटायला, मला पण थोडंसं वाईट वाटायला, समजू शकते
मी धन्यवाद. चुकलं असेल तर माफ करा मला बोलायला.